आपल्या 51 शक्तिपीठाच्या शृंखलेत आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील करवीर निवासिनी अंबाबाई. माता सतीचे त्रिनेत्र अर्थात डोळे या ठिकाणी पडले. अशी मान्यता आहे की त्याच ठिकाणी काही युगांनी विष्णूंशी वाद झाल्या कारणाने श्री लक्ष्मीदेवीही त्यांच्यावर नाराज होऊन इकडे आल्या. इकडे येऊन त्यांनी पाहिलं की कोल्हासूर नावाच्या दैत्याने थैमान घातला होता. मातेने दैत्याचा संहार केला. मरताना त्यांनी माझं नाव कायम राहावं असा वर मागितला. तेव्हापासून या स्थानाला कोल्हापूर म्हणून ओळखले जाते. माता सती आणि माता लक्ष्मी या दोघींचे संयुक्त स्थान असल्याने या ठिकाणी अधिष्ठात्री देवी महालक्ष्मी तर शिव क्रोधीश भैरव म्हणून पूजले जातात. भारतीय मंदिरांच्या रचनेनुसार हे एकमेव असे मंदिर आहे जे पश्चिममुखी आहे. या मंदिराचे एक अद्भुत वैशिष्ट्य म्हणजे किरणोत्सव. उत्तरायणात 3 दिवस आणि दक्षिणायनात 3 दिवस असा वर्षातून 2दा सूर्य मावळताना सूर्यकिरण अनुक्रमे मातेच्या चरणांपासून मुखापर्यंत थेट पडतात. हा किरणोत्सव म्हणजे प्राचीन खगोलशास्त्र आणि स्थापत्यकलेचा एक अद्भुत संगम आहे. मंदिराचे बांधकाम चालुक्य ठेवणीचे असून मुख्य गाभाऱ्यात मातेची काळ्या पाषाणातील प्रसन्न मूर्ती आपल्याला बघायला मिळते. मातेच्या 4 हातात शंख, चक्र, गदा आणि म्हाळुंग फूल असून ती भक्तांना धनधान्य, वैभव, सौभाग्य आणि आध्यात्मिक उन्नतीचा आशीर्वाद देते. तिरुपती बालाजींचे दर्शन कोल्हापूरच्या अंबाबाईंच्या दर्शनानंतरच पूर्ण होतात अशी मान्यता आहे. कोल्हापूर स्टेशनपासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर शहराच्या अगदी मध्यवर्ती हे मंदिर आहे. करवीर निवासी अंबाबाई मातेचा उदो उदो.